बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग 12. अपर्णानं राजांकडून फक्त थोडा वेळ मागून घेतला होता आणि तेव्हापासून ती प्रत्येक क्षण फक्त विचार आणि विचारच करीत होती. जोपर्यंत आपण आपल्या समोरचे प्रश्न सोडवित नाही तोपर्यंत राजांपासून कटाक्षानं अंतर ठेवायचं हे तिनं मनाशी पक्क ठरवलं होतं. जवळ जाणं तर सोडाच, तोपर्यंत स्पर्शही वर्ज्य होता. आता तुझ्या जवळ येईन ती सगळे पाश तोडूनच, निशंक मनानं आणि उजळ माथ्यानं, असंच तिनं मनोमन ठरवलं होतं. तिच्या पुढचे 2 प्रश्न तसे बिकटच होते. अप्पांना काय सांगायचं, कसं सांगायचं? यापुढे शाळेचं काम आपण पूर्वीच्या निष्ठेनं करू शकणार नाही हे अपर्णा समजून चुकली होती. त्यामुळे शाळा सोडायची हा निर्णय तर झालाच होता. प्रश्न होता तो फक्त जाहीर करण्याचा. ते नक्कीच सोपं नव्हतं. अप्पांनी व्रत म्हणून स्वीकारलेल्या कार्याबद्दल, विशेषतः त्यांच्या कार्यशैलीबद्दल आता अपर्णाच्या मनात कितीतरी प्रश्न उभे राहिले होते. तरीही एक व्यक्ती म्हणून अप्पांविषयी तिच्या मनात आजही नितांत आदरच होता. अतीव निराशेच्या काळात अप्पांनी तिला जी उभारी दिली होती त्याबद्दल ती आजही कृतज्ञच होती. आणि म्हणूनच अप्पांना दुखावणं तिला जड जाणार होतं. तिनं शाळा सोडणं हा अप्पांसाठी एक मोठा आघातच ठरणार होता याची तिला पूर्ण कल्पना होती. पण अप्पा दुखावू नयेत एवढ्यासाठी शाळेत जाणं अपर्णाला आजही केवळ अशक्य होतं. पुढे काय करायचं हा तिच्यासाठी दुय्यम प्रश्न होता. पहिलं काम होतं प्रशालेच्या जबाबदारीतून मुक्त होणं आणि अप्पांचा निरोप घेणं. यापुढे अप्पांचं बोट धरून नव्हे तर स्वतःच्या विचारानं स्वतःचं आयुष्य जगायचं याविषयी अपर्णा ठाम होती. आणि या निर्णयाच्या आड ती कुठलाही भावनिक गुंता आता येऊ देणार नव्हती. आता प्रश्न होता तो फक्त मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा. अपर्णाच्या पुढचा दुसरा प्रश्न मात्र त्यापेक्षाही बिकट होता. तिथे मात्र तिला भावनिक गुंता दूर ठेवता येणार नव्हता. प्रश्न होता लक्ष्मीबाईंचा. लक्ष्मीबाईंनी तिला आईची माया दिली होती. त्यांना तोडणं तिला शक्यच नव्हतं. एक वेळ अप्पांनी तिला कृतज्ञ म्हटलं तर चालणार होतं, पण लक्ष्मीबाईंची कृतज्ञतेचा ती विचारही करू शकत नव्हती. कसं सांगायचं लक्ष्मीबाईंना? कसं स्वीकारतील त्या? त्यांना मान्यच नसेल तर त्यांच्यासाठी राजनला तोडायचं का? ते आपल्याला शक्य होईल का? त्यात आपण राजनवर एवढंच काय स्वतःवरही अन्याय तर करणार नाही ना? खूप विचार करूनही मार्ग दिसेना तेव्हा अपर्णानं ठरवलं, आता पुष्कळ झालं. थेट सामोरं जावं आणि सत्य काय ते सांगून टाकावं. मन मोकळं करून टाकावं आणि जे होईल ते तितक्याच खुल्या मनानं स्वीकारावं. राजन बाहेरच गेला होता. लक्ष्मीबाई नुकत्याच संध्याकाळच्या कामासाठी आलेल्या होत्या. बस हीच ती वेळ. अपर्णानं ठरवलं, लक्ष्मीबाई तुमचं राहू द्या, जरा माझ्या रूममध्ये या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. असं म्हणत तिनं लक्ष्मीबाईंना रूममध्ये बोलावून घेतलं. पदराला हात पुसत लक्ष्मीबाई रूममध्ये आल्या. त्यांचाही चेहरा जरा गंभीरच होता. घरात काही घडलं आहे याचा अंदाज त्यांना आला होताच. नेमकं काय घडलं असावं याचा त्यांनी त्यांच्यापरीनं विचारही केला होता, पण त्यातून त्यांना जे सुचत होतं ते त्यांनाच खरं वाटत नव्हतं. लक्ष्मीबाई, मला तुमचा सल्ला हवा आहे. माझा सल्ला? होय, हे घर फक्त माझं नाही आहे, तुमचंही आहे. मम्मी गेली, पप्पा गेले, त्यानंतर तुम्हीच मला सांभाळलेत, लहानाचं मोठं केलंय, माया दिलीत, आधार दिलाय.
माझ्यासाठी तरी आज घरातील वडीलधारी व्यक्ती म्हणजे तुम्हीच आहात. तेव्हा माझं काही चुकत असेल तर माझा कान धरायचा अधिकारही तुम्हालाच आहे. हे समज बोलाय कशाला पाहिजे ताई? ते तर आहेच की. तसं नाही, पण आता तुम्ही बोलून दाखवलंत ना, मग माझं बी ऐका. तुम्ही म्हणताय तुमची चूक झाली तर मी तुमचा कान बी धरू शकते. वय धरू शकते, पण तुम्ही बी लक्षात ठेवा, तुमच्या एक तिथं 10 चुका मी पोटात बी घालू शकते. मी काय कोणी परकी आहे का? लक्ष्मीबाईंच्या बोलण्यानं अपर्णाला थोडं बळ आल्यासारखं झालं. मग तिनं थेट विषयालाच हात घालत म्हटलं, लक्ष्मीबाई, राजनचं काय करावं असं तुम्हाला विचारायचं आहे मला. म्हणजे मी नाही समजली. तो कसा आहे तुम्हाला माहिती आहेच. कसा म्हणजे? अक्षी लाखात एक आहे ना? अगदी लई येळा. पण त्यामुळेच तर गोंधळ झालाय. गोंधळ? हो, गोंधळ म्हणा, गडबड म्हणा, पंचायत म्हणा. कसली पंचायत आणि कुणाची? माझीच. म्हणजे? लक्ष्मीबाई, तुम्हाला जसा तो आवडतो तसा मलाही तो आवडतो. पण काही झालं तरी तो पाहुणा आहे. आज ना उद्या हे घर सोडून जावंच लागेल त्याला. ते बी आहेच म्हणा, पण आपण दोघीही खुळ्या त्याला घरचा मानून जीव लावून बसलोय आपण. उद्या तो निघून गेला की कसं व्हायचं आपलं? ते बी खरंच. माझी तर फारच पंचायत केली त्यानं. मला चांगलं माहिती आहे तो लहान आहे माझ्यापेक्षा. वयात चांगलंच अंतर आहे आमच्या. पण तरीही मी त्याच्यात गुंतत चालले आहे. तुम्हाला तुम्हाला कळते ना मी काय म्हणते ते? कळतंय ताई. तुम्हाला तर माहीतच आहे, विद्याधर गेल्यानंतर मी दुसऱ्या कुणाचाच विचार केला नव्हता. नंतर तर काय स्वतःला शाळेत पूर्णपणे बुडवून घेतलं होतं. पण हा राजन आला आणि सगळं बदलूनच गेलं. माझ्यातली स्त्री पुन्हा जागी झाली आणि त्याच्या प्रेमातच पडली मी. आपल्या या प्रेमाला काही अर्थ नाही हे मला कळत होतं. म्हणूनच स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला मी. पण मी बोलून दाखवलं नव्हतं तरी त्यानं ते ओळखलं होतं. माझं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. पण तुम्हाला सांगते लक्ष्मीबाई, इतका चांगला आहे ना तो. त्यानं कधी. बोलता बोलता अपर्णाचा गळा भरून आला. स्वर ओला झाला. भिजलेल्या स्वरातच अपर्णानं म्हटलं, कधी कधी गैरफायदा नाही घेतला त्यानं. उलट ज्या ज्या वेळी मी थोडी भाऊक झाले, हळवी झाले, त्या त्यावेळी त्यानंच सावरलं मला. काहीतरी निमित्त करून दूरच गेला तो. तुम्हीच सांगा लक्ष्मीबाई, असे किती पुरुष असतील हो जगात? तुम्ही म्हणता ना लाखात एक आहे तो. खरंच हो, लाखात एकच आहे तो. पण म्हणूनच हो, त्याच्या पुरती प्रेमात पडले मी. त्याला काळीच देऊन बसले आहे मी. आता मला कळत नाहीये कशी आवरू मी स्वतःला, कशी दूर ठेवू स्वतःला मी. नाहीच ठेवू शकले मी. त्या रात्री तो पार्टीहून आला. येताना माझ्यासाठी ती मोरपंखी साडी घेऊन आला आणि माझा सगळा संयम सुटला. तो रूममध्ये गेलाय असं समजून मी ती साडी छातीशी धरली आणि राजन म्हणून त्याला साथ घातली. मला माहीत नव्हतं, पण माझी सगळी तडफड तो बघत होता. शेवटी त्यालाही राहवलं नाही आणि त्यानं पुढे येऊन मला जवळ घेतलं. आणि पुढे मग व्हायचं ते झालंच. त्या रात्री आम्ही एकमेकांचे होऊन गेलो. मनाचा हिया करून अपर्णानं सारं सांगून तर टाकलं. पण तो ताण असह्य होऊन हातांच्या तळव्यात तिनं चेहरा लपवला आणि ती स्फुंदतच राहिली. लक्ष्मीबाई अवाक होऊन अपर्णाचा शब्द न शब्द ऐकत होत्या. काय बोलावं त्यांनाही सुचत नव्हतं. जे घडलंय ते मी तुम्हाला सांगितलंय लक्ष्मीबाई. माझं चुकलं असेल, तुम्हाला वाटत असेल तर
तर तुम्ही माझा कान धरू शकता, मला हवी ती शिक्षा देऊ शकता. एवढंच सांगते तुम्हाला, इतक्या विलक्षण आनंदाचा अनुभव आजवर मी कधीही घेतला नव्हता. कोणावर जीवापाड प्रेम करणं इतकं सुंदर असू शकतं याची कल्पनाच नव्हती मला. पण तो सुंदर अनुभव मी घेतलाय. प्रेमाची ती विलक्षण जादू मी अनुभवली आहे. माझं मन, माझं हृदय, माझं शरीर, एवढंच काय, माझं सर्वस्वही मी आता देऊ शकते, त्याच्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता, त्याला कसल्याही बंधनात न घालता. मला माहिती आहे जगाला आमचं हे प्रेम मान्य होणार नाही, पण मला कुणाचीच पर्वा नाही. राजनच्या प्रेमासाठी कुठलीही किंमत मोजायला मी तयार आहे. लक्ष्मीबाई, मला पर्वा आहे ती फक्त तुमची. आम्हा दोघांचं हे नातं तुम्हाला मान्य नसेल तर मात्र ते आम्हाला थांबवावं लागेल. होय लक्ष्मीबाई, या घरात तुमच्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही. एकदा झालं ते झालं, आमच्या हातून ते घडून गेलं. पण तुम्हाला मान्य नसेल तर तसं पुन्हा कधीही या घरात घडणार नाही. होय लक्ष्मीबाई, मी शब्द देते तुम्हाला. खूप जड जाईल मला ते, पण माझी त्याला तयारी आहे. फक्त त्यासाठी एकच करावं लागेल, राजनला हे घर सोडावं लागेल. होय लक्ष्मीबाई, तो या घरात असेल तोपर्यंत मला त्याच्यापासून दूर राहणं अशक्य आहे. तेव्हा एकच उपाय आहे, त्यानं इथून निघून जाणं आणि पुन्हा कधीही माझ्या आयुष्यात न येणं. लक्ष्मीबाई, अगदी अंतकरणापासून सांगते, तुम्ही द्याल तो निर्णय मी आनंदानं मान्य करीन, त्याचं मला कितीही दुःख झालं तरीही. आता आणखी काही बोलण्याचं त्राण अपर्णात शिल्लक नव्हतं. गुडघ्यात मान घालून ती फक्त थरथरत स्पुंदतच राहिली. लक्ष्मीबाई अक्षरशः जागीच खिळून उभ्या होत्या. ताईने हा मोठाच पेच त्यांच्या पुढे टाकला होता. घडलं ते नक्कीच तसं आकरीत होतं. जगरहाटीत बसणारं नव्हतं. पण ताईने फार मोठा गुन्हा केला आहे असं काही लक्ष्मीबाईंना वाटत नव्हतं. ताई काय, राजन काय, दोघंही उथळ अवखळ नव्हते. दोघे शहाणे सुरते होते, समंजस होते. घडू नये ते घडलं होतं खरं, पण त्यालाही कारणं होती. जीवाभावाचं असं ना राजनला कोणी होतं ना ताईंना. दोन एकाकी जीव एकत्र आले आणि कळत नकळत एकमेकांचे होऊन बसले. आणि हे तर सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ होतं की राजन आल्यामुळेच ताई माणसात आल्या होत्या. जरा मोकळ्या झाल्या होत्या, हसू खेळू भांडू लागल्या होत्या. ताईंना इतकं आनंदात लक्ष्मीबाईंनी कित्येक वर्षांत पाहिलं नव्हतं. आणि त्याशिवाय त्यांना तरी आणखी काय हवं होतं. ताईंनी मजेत असावं, आनंदात राहावं, हीच तर त्यांची इच्छा होती. आता राजनच्या निमित्तानं ताईंना आनंद गवसला होता. तोही त्यांना नाकारायचा, त्यांच्यापासून हिरावून घ्यायचा. आणि का, तर आपल्याला मान्य नाही म्हणून. लक्ष्मीबाईंना भरून आलं. केवढा मोठा मान ताईंनी त्यांना देऊ केला होता. केवळ लक्ष्मीबाईंच्या मर्जीसाठी आपलं प्रेम, आपला आनंद सहाऱ्याला तिलांजली द्यायला ताई तयार होत्या. लक्ष्मीबाई अडाणी होत्या, पण त्यांनी जग पाहिलेलं होतं. जगात सारंच काही मनासारखं होत नसतं, हवं ते मिळत नसतं. म्हणून जे वाट्याला येईल त्यातनं आपणच आपलं सुख शोधायचं असतं, याची त्यांना चांगली जाण होती. आजवरच्या आयुष्यात जगरहाटीत न बसणाऱ्या कितीतरी गोष्टी, कितीतरी नाती त्यांनी पाहिलेली होती. हे तर स्पष्टच होतं की या दोघांच्या नात्याला काही भवितव्य नव्हतंच. पण त्याचा विचार त्यांनी करायचा होता. तो करायला त्यांचे ते समर्थ होतेच. जे करायचं ते दोघेही जाणून बुजून करणारे होते. लक्ष्मीबाईंनी स्वतःला एकच प्रश्न केला, मला काय हवं आहे? मला तर ताईने असंच आनंदात राहायला हवंय, हेच त्याचं उत्तर आलं. इतर सर्व गोष्टी त्यांच्यासाठी दुय्यम होत्या.
ज्याला त्याने स्वतःच लाखात एक म्हटलं होतं, त्या राजा बाबूंनी घर सोडून चालतं होण्याचा विचारही त्यांना सहन होणार नव्हता. त्याच्यासारख्या पुरुषाच्या प्रेमात पडून ताईंनी गुन्हा नक्कीच केला नव्हता. तो होताच तसा दिलखुलास, उमदा, रुबाबदार. पुढं काय व्हायचं ते हो, नाहीतरी कोण कशाची गॅरंटी देऊ शकतो. आज आपल्याला प्रिय असलेली ही दोन माणसं, हे दोन सोन्यासारखे जीव एकमेकांसाठी जीव टाकताहेत ना, मग त्यांच्या आड येण्याचं पातक मी कसं करू शकते. इतका वेळ जीव टांगणीला लावून बसल्या ताईंजवळ जाऊन लक्ष्मीबाईंनी त्यांच्या केसावरून मायेनं हात फिरवला. हातानं त्यांचा चेहरा वर करून त्यांच्या नजरेला नजर देत म्हटलं, ताई, खरं सांगू, मी अडाणी बाई. चांगलं वाईट भलं बुरं मला काय बी कळत नाही. बघा, मला एकच कळतंय, माझ्या ताईंनी आनंदात असाया पाहिजे. तुमच्या आनंदासाठी मी माझा जीव बी वाळून टाकीन ताई. तिथं हे काय हो, जगाचं काय नियम असतील ते असो, माझ्या ताईंवर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच काही गैर करणार नाही ह्याची मला खात्री आहे. मग बाकी कुणी काय म्हणायचं ते म्हणूत. तुमचं राजा बाबूवर प्रेम आहे नव्ह, त्याच्यातच तुमचा आनंद आहे नव्ह, मग तो तुम्ही भरभरून घ्या ताई. कुणावर प्रेम करणं हा गुन्हा नाहीच, आणि तो तर माणूसच असा आहे की कुणी बी प्रेमातच पडावं. मला तरी तो काही परका आहे का. अगदी पहिल्या दिवसापासून मी बी त्यांना घरचाच मानलाय की. मग माझ्याच दोन माणसांच्या मध्ये मी कशी येईन वो. पुढं काय करायचं कसं करायचं ते तुम्ही दोघं तुमचं तुम्ही ठरवा. मला एकच कळतंय, तुम्ही दोघं बी माझी हायसा, आणि दोघं बी शहाणे सुरते हायसा, तत्वानं वागणार हायसा. बस ताई, बस झालं आता रडणं. पुसा ते डोळे. मी तुम्हाला शब्द देते, काय वाटेल ते झालं तरी मी तुमच्या दोघांच्या पाठीशी उभी राहीन. मग समद जग विरोधात गेलं तरी चालल. भावना वेगाने अपर्णानं लक्ष्मीबाईंना गळा मिठीच घातली आणि ते अधिकच हमसून हमसून रडू लागली. आताचे अश्रू दुःखाचे नव्हते, आनंदाचे होते, कृतज्ञतेचे होते. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यांचंही पाणी खळत नव्हतं. निर्णय भले अवघड होता, पण आता तो झाला होता. दोघींचीही मनं शांतावली होती, आश्वस्त झाली होती. एकमेकींना निशब्द प्रेम दिलासा देत त्या तशाच बसून राहिल्या. तेवढ्यात बेल वाजली तशा दोघी भानावर आल्या. पदरानं डोळे पुसत लक्ष्मीबाई चटकन बाहेर गेल्या. अपर्णाच्या तर काळजावरचं मोठं ओझं हलकं झालं होतं. आता ती उरलेल्या जगाशी दोन हात करायला तयार होती. आता तिला राजेंपासून कुणीही तोडू शकणार नव्हतं, फक्त स्वतः राजेंशिवाय. ताई, कुणीही अजित परदेशी म्हणून आलाय, तुम्हाला भेटायचंय म्हणतात. लक्ष्मीबाईंनी येऊन कल्पना दिली. अजितचं नाव ऐकताच अपर्णाचा चेहरा उजळला. त्याला बसायला सांगा, मी 2 मिनिटात आलेच, असं म्हणत ती वॉश बेसिनकडे गेली. गार पाण्यानं तिनं स्वतःचा तो म्लान झालेला चेहरा खळखळून धुतला आणि लगबगीनं ती बाहेर आली. नमस्कार ताई. अजितनं अदबीनं उठत नमस्कार केला. अरे बस बस, कुठे पत्ता होता तुझा. ताई, तुमची तब्येत कशी आहे. अपर्णा हसली. मी ना अगदी ठणठणीत आहे, फक्त थोडी विश्रांती हवी होती मला. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं. छे रे, उलट कसा अगदी बोलावल्यासारखा आलास. मला भेटायचंच होतं तुला, पण त्या दिवशी ते सुंदर नाटक केलंस आणि गायबच झालास. त्या सुंदर नाटकानंच सगळा गोंधळ झाला ताई. म्हणजे. अजितनं मग त्या नाटकानंतर घडलेलं सारं अपर्णाला सांगून टाकलं. अपर्णा त्याचा शब्द न शब्द लक्षपूर्वक ऐकत होती. शेवटी मी संस्था सोडायचा निर्णय घेतला, पण तोही सोपा नव्हता. गेली 6-7 वर्ष संस्था हेच माझं सर्वस्व होतं.
दुसरं घरच वाटायचं मला ते. तेवढं प्रेम, तेवढा जिव्हाळा आप्पा देतातच. शिवाय माझे जवळचे मित्रही संस्थेतले होते. बाहेर कुणी मित्र नव्हतेच. तसे ते राहतच नाहीत. एक कॉलेज सोडलं तर सगळा वेळ तिथेच जायचा ना. मैदानं, शिबिरं, बैठका, वेगवेगळ्या मोहिमा, मन त्यातच रमायचं. पण तिथं स्वतंत्र विचाराला वाव नव्हता. आप्पांवर श्रद्धा ठेवायची आणि ते सांगतील ते करायचं. ते जमेन असं झालं तसं मग मन तिथे रमेन असं झालं. पण ताई, तिथल्या वातावरणाचं एक गारुड असतं जे तुम्हाला जखडून ठेवतं. त्या काळात तुम्हाला ना घरची पर्वा वाटते ना बाहेरच्या जगाची. त्यामुळे बाहेर पडताना मला खूप त्रास झाला. अजूनही होतोच आहे. एक पोकळी जाणवते, एकटं एकटं वाटतंय. पण तरीही मी ठरवलंय, कितीही एकटं वाटलं, कितीही अवघड वाटलं तरी यापुढचं आयुष्य स्वतःच्या विचारांनी जगायचं. स्वतःच्या मनाला पटेल तेच करायचं. भले चुकेन मी, पण त्यातून माझा मीच शिकेनही. अजित भडभडून बोलत होता. त्याचं बोलणं ऐकता ऐकता अपर्णाच्या मनातला ताणही सैल होत होता. तो बोलायचा थांबला तसं अगदी प्रसन्न हसत अपर्णानं म्हटलं, फारच छान. खरं सांगू, आज मीही तुला एक धक्का देणार आहे. म्हणजे मी ही शाळा सोडते. काय? अजित अगदी पूर्ण अविश्वासानं उद्गारला. होय अजित, त्यासाठीच प्रकृती ठणठणीत असूनही मी घरी थांबले. म्हणूनच मी मगाशी तुला म्हटलं, कसा अगदी बोलावल्यासारखा आलास. ताई, माझा तर विश्वासच बसत नाहीये. काही दिवसांपूर्वी माझा स्वतःचाही बसला नसता. पण म्हणजे कशामुळे? तुझ्यामुळेच. माझ्यामुळे? मी काय केलं ताई? तूच तो पोपटपंचीचा भुंगा माझ्या डोक्यात सोडलास. त्यानंतर असं काही घडत गेलं की मीही त्याच निर्णयाला येऊन ठेपले. यापुढे स्वतःचं आयुष्य फक्त स्वतःच्या शैलीनं आणि स्वतःच्या विचारांनीच जगायचंय. मला हा खरोखरच मोठा धक्का आहे. तुम्ही आप्पांना कळवलं? नाही. कसं कळवावं त्याचाच विचार करते मी. बापरे, हे म्हणजे नाही ताई, आप्पा तुम्हाला जाऊ देणार नाहीत. बघाच तुम्ही, ते तुम्हाला पुन्हा शाळेत यायला भाग पाडतील. ते कौशल्य जबरदस्त आहे आप्पांकडं. मला माहिती आहे. म्हणूनच मी आप्पांना प्रत्यक्ष भेटणारच नाही आहे. थोडा त्यांचा रोष पत्करावा लागेल मला. कदाचित थोडा त्यांचा अनादरही होईल माझ्याकडून. पण आता मी मागे जायचे दोर कापून टाकलेत. मी आता त्या शाळेचं प्राचार्यपद सांभाळू शकणार नाही. आणि खरं सांगू, माझ्या आयुष्यात गेल्या काही दिवसात जे काही घडलंय कळलं तर आप्पाही मला पुन्हा बोलावणार नाहीत. पण असं काय घडलंय? त्यावर अपर्णा काही बोलणार तेवढ्यात राजन आला. अरे ये ये राजन, अपर्णानं विलक्षण उत्साहानं म्हटलं. अगदी वेळेवर आलास. तुझी ओळख करून देते. ये, हा अजित परदेशी. आमच्या संस्थेतल्या अगदी सगळ्यांचा लाडका हा. पण त्यानं सध्या संस्था सोडली आहे. म्हणूनच मला भेटायला आलाय. आणि अजित, हा राजन चौधरी माझ्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहतो. अर्थात आता तो गेस्ट राहिलेला नाही आहे आणि पेईंगही राहिलेला नाही आहे. राजननं हसूनच म्हटलं. याचं कारण आता तो मित्र झालाय माझा. अपर्णानं अगदी सहजतेनं म्हटलं. ही इज माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. राजननं अजितशी शेकहँड केला तसं अपर्णानं अतिशय उत्साहानं म्हटलं. तुम्हा दोघांचं खूप छान जमेल. विचार अगदी सारखेच आहेत तुमचे. अजित, तू आज जेवायला थांबशील का? आपल्याला भरपूर गप्पा मारता येतील. काय राजन? जरूर.
मला तर त्या संस्थेत नेमकं काय चालतं हे समजून घ्यायची प्रचंड उत्सुकता आहे. मग ठरलं तर अजित, घरी फोन करून कळवून टाक. मी लक्ष्मीबाईंना स्वयंपाकाचं सांगून येते. अजितनं जराही आडेवेडे घेतले नाहीत. संस्था सोडल्यापासून त्याला कुणाशी मोकळेपणानं बोलताच आलं नव्हतं. त्याचे खूप वर्षांचे जवळचे असे दोन्ही मित्र संस्थेतच होते. आता त्यांना अजितशी मैत्रीचं निमित्तच उरलेलं नव्हतं. अजितनं संस्थेत सादर केलेल्या एकांकिकेचं कौतुक राजननं अपर्णाकडून ऐकलं होतं. राजननं त्याचा उल्लेख केला तसा तो सगळाच किस्सा अजितनं राजनलाही सांगून टाकला. तेवढ्यात अपर्णाही आली. तक्क्या मांडीवर घेत सोफ्यावर फतकल मारून बसत अपर्णानं म्हटलं, अजित, मला तुझ्याकडून सगळं ऐकायचं आहे. अगदी पहिल्यापासून. तू संस्थेत कसा आलास, कसा रमलास, त्यातून नंतर बाहेर कसा पडलास, सगळं सगळं सांग. इतकी वर्ष मी मुख्यतः प्रशालेतच होते. त्यामुळं संस्थेत नेमकं काय चालतं मला खरंच कल्पना नाही आहे. तू इतकी वर्ष तिथे काम केलं आहेस. काही काळ तर संस्थेला वाहूनही घेतलं आहेस तू. त्या काळातले तुझे अनुभव सांगू शकलास तर मलाही फायदा होईल त्याचा. माझ्याही काही प्रश्नांची उत्तरं मिळतील मला. निर्णय घेताना ती कामीही येतील. अजितला तर काय भरभरून बोलायचं होतंच. थांबा, तेवढ्यात लक्ष्मीबाईंचा आवाज आला. आधी कॉपी घ्या आणि मग पाहिजे तेवढ्या गप्पा मारा. पण तल्लप आली तर पुण्यांदा मागायची नाही. आधी सांगून ठेवती. मला किचनमध्ये परत कुणी डिस्टर्ब करायचं नाही. लक्ष्मीबाईंच्या सूचनेवर हुकूम तिघांनीही प्रथम कॉफी घेतली. मग अजित बोलू लागला. खरं सांगू ताई, मी आज तुमच्याशी जे बोलणार आहे ते मी बाहेर कुणाशी बोललो तर मलाच वेड्यात काढतील ते. आदर्श भारती संस्थेचं आणि आता शाळेचंही मोठं नाव आहे. विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करणारी संस्था असा तिचा लौकिक आहे. आप्पांना तर गुरुस्थानीच मानतात सगळे. अर्थात आप्पा आहेतच तसे. ते अगदी सच्चे आहेत. संस्थेला आणि देशाला त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य वाहून घेतलंय. कसलाही स्वार्थ नाही आहे. त्या बाबतीत जराही शंका नाही आहे मला. म्हणूनच व्यक्तिशः आजही त्यांच्याबद्दल आदर आहे मला. पण संस्थेच्या रूपानं त्यांनी जो देशभक्त निर्माण करण्याचा कारखाना चालवला आहे ना, तो बाहेरून कितीही छान छान वाटला तरी आतून तितका छान नाही आहे. हो, माझ्या बाबतीत सांगायचं तर दुसऱ्या शाळेत 8वीत शिकत असताना संस्थेनं शाळेत घेतलेल्या चाचणीत पास झालो मी आणि संस्थेच्या संध्याकाळच्या म्हणजे सायन्स शाळेत जाऊ लागलो. तिथे शुल्क ऐच्छिक होतं. पाकिटात घालून तुळशीपत्र दिलं तरी चालायचं. आमच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची. त्यामुळं मला असं विनामूल्य मार्गदर्शन हवंच होतं. त्याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन. कारण त्यावेळी तरी 12वीला बोर्डात यायचंच हे ध्येय होतं आमचं. अर्थात दुसरंही कारण होतं. शहराच्या ज्या पूर्व भागात राहायचो मी तिथलं वातावरण अगदीच वेगळं होतं. शिवीगाळ, हाणामारी असे प्रकार चालायचे. त्यापेक्षा संस्थेतलं ब्राह्मणी वातावरण भावलं मला. त्यातच आप्पांनी लळा लावला. अनेकांप्रमाणे मलाही मानसपुत्र मानून ते खूप मायेनं वागले माझ्याशी. कित्येकदा त्यांच्या त्या आश्रम वजा घरात राहायचो आम्ही. मी, अमोद, आशुतोष, आमच्या तिघांशी आप्पा अक्षरशः रात्र रात्र गप्पा मारत, त्यांची स्वप्न बोलून दाखवत, भारावून टाकत आम्हाला. या सगळ्यात मी कधी ओढलो गेलो ते कळलंच नाही. पण काही काही प्रसंग असे घडले की मी विचारातच पडलो. जसा मी स्वतंत्रपणे विचार करू लागलो तसं मला खूप काही खटकू लागलं. आणि आता तर मी अशा विचाराला आलोय की आदर्श भारती ही संस्था हा एक सांस्कृतिक फ्रॉड नसला तरी फार मोठा एक वैचारिक गफला आहे. एक सांग अजित, अपर्णानं म्हटलं, तिथली तुला सर्वात खटकलेली गोष्ट कोणती? पहिली गोष्ट हीच की आदर्श भारती ही संस्था थेट संघाचं पिल्लू नसलं तरी ते संघ विचारांचंच पिल्लू आहे.
आप्पा कित्येक वर्ष संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक होते. पण संघानं काय करावं याबद्दल आप्पा जे सांगत होते ते संघात चालणारं नव्हतं. आप्पांचा चळवळ्या स्वभाव संघाच्या शिस्तीत बसत नव्हता. शेवटी नाईलाजानं आप्पांनी संघ सोडला. पण संघ विचाराने आप्पांना कधीच सोडलं नाही. आदर्श भारतीचं उद्दिष्ट, तिचा गाभा संघाचाच आहे. संघवाले अखंड हिंदुस्थान, हिंदूंचा हिंदुस्थान म्हणतात. आप्पा धर्मप्रतिष्ठापना म्हणतात. संघवाले शाखा चालवतात, आप्पा शाळा चालवतात, एवढंच. पण अजित प्रशालेत तरी आप्पा संघाचा कधी उल्लेखही करीत नाहीत. हिंदुत्वाचा करतात ना, तोही युक्तियुक्तीनं. मुळात शाळा काढावी असं आप्पांना का वाटलं? मूळ प्रेरणा काय होती माहिती आहे तुम्हाला? नाही. काय होती? आप्पांच्या शब्दातच सांगतो. स्वातंत्र्यापूर्वी संघ एकदम जोरात होता. तिकडे गांधीजी चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे म्हणत होते, तर इकडे संघाचा नारा होता, लेंगे स्वराज्य लेंगे, लडके स्वराज्य लेंगे. त्यामुळे संघात जशी हुशार मुलं होती तशी टार्गेटही होती. पण झालं काय? गांधीजीमुळं देशाला अर्धमुर्ध स्वातंत्र्य मिळालं आणि संघातली हवाच निघून गेली. लडके स्वराज्य लेंगे म्हणणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे संघातनं हुशार मुलं बाहेर पडली आणि टार्गेट मुलंही संघ सोडून गेली. राहिला तो मधला गाळ. यावर आप्पांनी बराच विचार केला आणि त्यांना शाळेची आयडिया सुचली. शिक्षणाचं गाजर दाखवून हुशार मुलांना आकृष्ट करायचं आणि त्यांनाच आक्रमक हिंदुत्वाचं बाळकडू पाजून टार्गेट बनवायचं. शाळेमागची मुख्य प्रेरणा ही आहे ताई. वाह, अपर्णानं म्हटलं. म्हणजे अ न्यू एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन असं आपण म्हणतो तो हाच तर. एका वाक्यात सांगायचं तर शाखा हे जसं संघाचं रिक्रुटिंग सेंटर आहे, तशीच शाळा हे संस्थेचं रिक्रुटिंग सेंटर आहे. आणि मी समजत होते हुशार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शाळेचं उद्दिष्ट आहे. अर्थात आप्पाही तसंच म्हणतात. पण हा विकास कशासाठी? तर जसं पूर्ण विकसित पुष्प देवाच्या चरणी वाहतात, तसंच पूर्ण विकसित व्यक्तिमत्व देशाच्या चरणी वाहायचं. महत्त्व मुलांच्या विकासाला नाही, समर्पणाला आहे. अर्थात तेच आपल्याकडे उदात्त मानलं जातं. पण ते मग थेट तरी सांगावं. पालकांना स्पष्टच सांगावं, तुमची हुशार मुलं आता आम्ही छान विकसित करून राष्ट्रपुरुषाच्या चरणी वाहणार आहोत. प्रत्यक्षात पालकांना वाटत असतं आपल्या मुलांवर चांगले संस्कार होतील, त्यांचं कल्याण होईल. पण मुलगा आपल्या हातचा जाईल हे त्यांना ठाऊक नसतं. पण अजित, सगळी मुलं थोडीच अशी तयार होतील? राजेनं प्रश्न केला. ते शक्यच नसतं. पण प्रयत्न तर सगळ्यांवर केला जातो. त्यातून जी हाती लागतील ती लागतील. संस्था टिकवायची म्हणजे संस्थेला वाहून घेणारे कार्यकर्ते पाहिजेतच ना. मग शाळेत येणारा प्रत्येक मुलगा हा संस्थेकडे कसा ओढला जाईल यासाठी सगळी फिल्डिंग लावली जाते. मैदान, बैठका, शिबिरं, उपासना वगैरे. मुलं हुशार असली तरी त्यांना सायन्सला जाऊ द्यायचं नाही, आर्ट्सकडे वळवायचं. का? तर मग संस्थेसाठी वेळ मिळतो. विषयसुद्धा संस्कृत, पाली, अर्धमागधी असे घ्यायला लावायचे. म्हणजे बाहेर कोणी कुत्रंही विचारणार नाही. मग मुकाट्यानं तो येतो संस्थेतच देशकार्य करायला. मी इकॉनॉमिक्स घेतलेलं आप्पांना आवडलं नव्हतं, कारण मग प्रॅक्टिकल विचार सुचतात. करिअरबद्दलचे नाही ते विचार डोक्यात घोळू लागतात. तिथलं शिक्षण एकच, कुठल्या तरी विषयात PhD करायचं. विद्या वाचस्पती झालं की काम तमाम. तेही का शिकायचं? नावापुढे डॉक्टर लागलं की कार्यकर्त्यांच्या शब्दाला वजन येतं म्हणून. हा काय मुलांच्या विकासाचा विचार झाला? पण अजित, आप्पा मुलांवर किती प्रेम करतात, किती जीव लावतात. अपर्णानं म्हटलं. ते काय सगळं खोटं खोटं असतं? अजिबात नाही. आप्पा अगदी मनापासून प्रेम करतात. सगळे त्यांचे मानसपुत्र.
सगळ्याच त्यांच्या मानसकन्या. पण आप्पांचं खरं प्रेम आहे ते देशावर, राष्ट्रावर, धर्मावर. मुलांवरचं प्रेम हे देशकार्यासाठी माणसं जोडायची, संघटना बांधायची यातनं आलेलं आहे. दुसऱ्या कुठल्या प्रेमासाठी वेळ कुठे आहे आप्पांकडे? मीही आप्पांचा मानसपुत्र होतोच की, पण आता मी संस्था सोडल्यावर आपोआप मानसपुत्रांच्या यादीतून कटापच झालो. माझ्यावरचं आप्पांचं प्रेम आटूनच गेलं. मला माहिती आहे, आजही मी भेटायला गेलो तर आप्पा प्रेमानं जवळ घेतील. पण त्यातही हा मुलगा परत संस्थेत येवो, बाहेर राहून का होईना संस्थेच्या कार्यात हातभार लावो, ही सुप्त इच्छा असेलच. ज्याला खाजगी व्यक्तिगत असं आयुष्यच नाही, तो निखळ प्रेम कसं करणार? कसं केलं तरी त्याला देशाचा सुपुत्र समजूनच करणार. नाही रे, अपर्णानं म्हटलं. आप्पा तसे खूप प्रेमळ आहेत. त्यांच्या अंतःकरणात माणुसकीचा झराच आहे. तसा तो प्रत्येकाकडे असतोच. शेतकरी सुद्धा आपल्या बैलांवर प्रेम करतोच की, कारण त्याला बैलांना गाडीला जुंपायचं असतं, नांगराला जुंपायचं असतं. आप्पा मुलांवर प्रेम करतात कारण आप्पांना मुलांना संस्थेच्या कार्याला जुंपायचं असतं. माफ करा ताई, पण आज मी विचार करतो तेव्हा माझ्यावर व्यक्तिशः अजित म्हणून आप्पांनी प्रेम केलंय असं मला अजिबात वाटत नाही. बोलता बोलता अजितचा स्वर काहीसा दुखरा झाला. त्यालाही ते जाणवलं. तसा तो थांबला. राजन, अपर्णाही गप्प राहिले. स्वतःला व्यक्त करणं ही अजितची निकड होती हे त्यांनाही कळत होतं. आप्पांची गोष्ट थोडी वेगळी असेल कदाचित, अजितनं म्हटलं. पण तिथले कितीतरी कार्यकर्ते असे आहेत ज्यांचं प्रेम हे केवळ एक स्ट्रॅटेजीच वाटतं मला. माणसं धरून ठेवण्यासाठीची स्ट्रॅटेजी. मैत्रीची सुद्धा तीच तरा. व्यक्तिगत मैत्री ही दुय्यमच मानली जाते. तिथे अपेक्षित असते ती कार्यान्वित मैत्री. हे मात्र अतिच झालं, राजननं म्हटलं. मैत्री, प्रेम या मुळातच अतिशय सुंदर उत्कट भावना आहेत. त्यांना संस्थेच्या किंवा कार्याच्या खुंटीला बांधून उदात्त करण्याची काय गरज? हे तर काहीच नाही. लग्न सुद्धा देशासाठी करायचं म्हणे. लग्ना इतकी खाजगी व्यक्तिगत बाब सुद्धा देशासाठी करायची. म्हणजे किती उदात्त आणि किती हास्यास्पद. एक मिनिट अजित, अपर्णानं अजितला म्हटलं. लग्न देशासाठी करायचं म्हणजे कसं? मला कळलं नाही. अहो, म्हणजे देशाला भावी नागरिक देण्यासाठी लग्न करायचं. पुत्रप्राप्ती, अपत्य संगोपन हेच लग्नाचं खरं उद्दिष्ट ठेवायचं. क्या बात है, राजेंनं म्हटलं. ओह, दिस इज सिम्पली ग्रेट. याचा अर्थ हनीमून सुद्धा देशासाठीच करायचा. राजन, अपर्णानं दटावीत म्हटलं. असं जर असेल तर त्यावेळी सुद्धा देशाचं विस्मरण होऊ नये म्हणून स्फूर्तिगीतच लावली पाहिजेत. म्हणजे मलमली तारुण्य माझे वगैरे गाण्यांपेक्षा उठा राष्ट्रवीर हो अशी. राजनच्या त्या बोलण्यानं अपर्णा अशी वेड्यासारखी हसली की हसण्याच्या भरात तोल जाऊन खालीच पडली. पण राजन थांबायला तयार नव्हता. दुसरी गोष्ट, त्यानं म्हटलं. देशासाठी जी काही 2-4 मुलं द्यायची ती जन्माला आली की पती पत्नीनी ते देशकार्य थांबवलं पाहिजेत. म्हणजे त्यानंतर शृंगाराला फुलस्टॉप द्यायला पाहिजेत. राजन, तू आता गप्प बस बरं, म्हणत अपर्णानं राजनच्या तोंडावरच हात ठेवला. अर्थात हे सामान्य जनांसाठी झालं, अजितनं म्हटलं. संस्थेच्या कार्यकर्त्यानं शक्यतो ब्रह्मचारीच राहावं. संस्थेला पूर्ण वाहून घ्यावं असाच खरा प्रयत्न असतो. पण तसं थेट सांगायचं नाही. संयम पाळा, तिशीपर्यंत तरी लग्नाचा विचार करू नका, प्रेमाभिमात पडण्याचा धोका नको म्हणून प्रत्येक मुलीला ताई म्हणा, हे प्रकार चालतात. संस्थेतल्या मुलींना ठीक आहे हो, कॉलेजमधल्या मुलींनाही ताई म्हणायचं का? कल्पना वाईट नाही अजित, राजेंनं म्हटलं. नाहीतरी आपल्याकडच्या काहींचा व्हॅलेंटाईन डेला विरोध असतोच. त्याऐवजी रक्षाबंधन डे जोरात साजरा करावा.
सगळ्या मुलींनी सगळ्या मुलांना राख्या बांधाव्यात. दिवाळीला सुद्धा ओवाळी ते भाऊराया म्हणून ओवाळावं. म्हणजे कुणी कुणाच्या प्रेमात पडायची भानगडच नको. देशाच्या समस्त तरुण तरुणींमध्ये बंधू भगिनीचं नातं निर्माण होईल. प्रेमविवाह बंद होतील. ब्रह्मचारी मंडळीचं पेव फुटेल. मग ते सगळे संसार न करता देशकार्याला वाहून घेतील. व्हॉट अन आयडिया सरजी. मी हे मनचं नाही सांगत आहे, अजितनं म्हटलं. माझ्यावर चक्क वॉच ठेवला जायचा. कॉलेजमधल्या मुलींशी मी किती बोलतो, काय बोलतो याचा जाब विचारला जायचा. असा वैतागलो ना मी. म्हटलं फार झालं हे, आता बस झालं. मी कुणाशी काय बोलायचं, आयुष्यात काय करायचं हे आता माझं मी ठरविणार. संस्था बिवस्था गेली तेल लावत. मला आईबाबांनी जन्माला घातलं ते काही आदर्श भारतीला वाहून घेण्यासाठी नाही, की कोणतो राष्ट्रपुरुष त्याच्या चरणी अर्पण करण्यासाठीही नाही. हे असलं कृत्रिम आयुष्य मला आता अजिबात जगायचं नाही. मनातलं सगळं भडाभडा बोलून अजित मोकळा झाला. त्याचं सगळंच बोलणं तर्कशुद्ध होतं असं नाही, सारेच मुद्दे बिनतोड होते असंही नाही, पण विचार करायला भाग पाडणारे होते यात शंकाच नाही. अजित असाच आणखीही बोलत राहिला असता, पण तेवढ्यात लक्ष्मीबाईंनी जेवण तयार आहे अशी वर्दी दिली आणि मस्त जमलेली तिघांची बैठक मोडली. अजित, अपर्णानं म्हटलं, आज तू माझ्या मनावरचं दडपण किती हलकं केलंस. मला केवढं मोठं बळ दिलंयस याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस. एवढंच सांगते, आप्पांना राजीनाम्याचं पत्र लिहिताना आता माझं पेन अजिबात थरथरणार नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.